तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आपले फ्री ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहेत। पहिल्यापासूनचे व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे स्टेप बाय स्टेप मी काय काय शिकवलेलं आहे ते तुम्हाला सर्व काही समजून जाईल। अगदी झिरोपासून आपण सुरुवात केलेली आहे की मशीनमध्ये दोरा कसा भरायचा, मापे कशी घ्यायची, मेजरमेंट म्हणजे काय, कसं घेतात, सगळं काही सविस्तर सांगितलेलं आहे। शिवण क्लाससाठी आपल्याला काय काय लागतं त्या वस्तूंची नावंसुद्धा डिटेलमध्ये सांगितलेली आहेत। आणि आत्ता आपला हा फ्रिन्स कटिंगचा 3 पीस फ्रिन्स कटिंगचा हा 5वा भाग आहे। तर ह्याच्यापूर्वीचे भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा। तर आज आपण पाठीमागचा भाग आणि क्रॉसपट्टी भाग आणि पाठीमागचे टक्स कसे पाडायचे प्रॉपर पद्धतीने तेच बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। आज आपण 3 पीस प्रिन्स कटिंग ब्लाउजचा पाठीमागचा भाग कसा प्रॉपर पद्धतीने शिलाई करायचा तेच बघणार आहोत। तर इथं बघू शकताय तुम्ही अस्तर आणि जो मेन आपला ब्लाउजचा कपडा आहे तो व्यवस्थित पसरून घ्यायचा आणि कधीही कटिंग करताना थोडीसुद्धा कमी जास्त मापे घ्यायला नको आहे। व्यवस्थित जसं आपण अस्तर कट केले त्याच पद्धतीने ब्लाउजचा कपडासुद्धा कट व्हायला पाहिजे। तर इथं बघू शकताय अस्तर आणि ब्लाउजचा कपडा व्यवस्थित पसरून घेतलेला आहे। आता आपण ह्याचा गळा पहिल्यांदा शिलाई करून घेतोय। तर गळ्यावरून इथं मी 2 टिपा मारून घेते। याच्या खाली मी ब्लाउजचा कपडा ठेवला आहे, त्याच्यावरती अस्तरचा कपडा ठेवलेला आहे आणि हे शिलाई केल्यानंतर आपण जस्ट हे उलटं करायचं म्हणजे गळा तयार होईल। तर गळा शिलाई करण्याच्या भरपूर पद्धती आहेत, तर ही एक पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर करते कारण ह्याच्यावरती मी लेस लावणार आहे। त्यासाठी मला जास्त हेवीवाला गळा नको आहे, म्हणून मी सिंपल असं अस्तरवरती ठेवून शिलाई करते। एकदम साधी सोपी पद्धत आहे ही आणि सगळं काही तुम्हाला मी डीपमध्ये साध्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊया। आता पहिल्यांदाच मी तुम्हाला अवघड कॅनव्हास पेपर वगैरे लावून गळा दाखवला तर तुम्हाला समजणार नाही, त्यासाठी आपण हे असं बघतोय। तर आता हे व्यवस्थित इंटरलॉक करून घ्यायचं। कधीही आपण ब्लाऊज शिलाई करताना कोणताही पार्ट शिलाई करताना पहिल्यांदा इंटरलॉक करून घ्यायचं, म्हणजे काय होतं की तो कपडा व्यवस्थित राहतो, अजिबात त्याची शिलाई निघत नाही, उसवत नाही त्यासाठी। तर आता गळा आपण काय करायचं, एका साईडला इंटरलॉक करायचं आणि गळ्याच्या दुसऱ्या साईडला म्हणजे एका शोल्डरला इंटरलॉक केलं की दुसऱ्या शोल्डरला आपण करून घ्यायचं। मी दोन्ही साईडला पहिल्यांदा इंटरलॉक करून घेतलं आहे आणि काय होतं की जरी अस्तरचा कपडा खालीवर असला तर तो गळा व्यवस्थित शिलाई होतो। म्हणजे मधला जो भाग आहे त्या ठिकाणी जर कमी जास्त भाग असेल तर त्या ठिकाणी आपल्याला खाली गळा थोडा घेता येतो। पण जर आपण शोल्डरच्या कडेने असं शिलाई करत आलो आणि दुसऱ्या शोल्डरच्या बाजूने जर आपला ब्लाऊजचा कपडा एक्स्ट्रा राहिला तर पूर्ण आपल्या गळ्याची फिनिशिंग जाते, ब्लाऊज चुकतो। त्यासाठी ही टिप नक्की लक्षात ठेवा। कधीही आपण गळा शिलाई करताना दोन्ही शोल्डरवरती पहिल्यांदा इंटरलॉक करून घ्यायचं आणि नंतर असा हा व्यवस्थित कपडा पकडत आपण ह्याची शिलाई करून घ्यायची आहे। जसा तुमचा गोल असेल, चौकोनी असेल, कसाही गळा असेल तर हीच ट्रिक तुम्हाला वापरायची आहे। जर खालीवर कपडा असेल तर मधलं अंतर ॲटोमॅटिकली वाढून जाईल, शोल्डर दोन्ही तसंच राहतील। तर इथं बघू शकता प्रॉपर आपण हा गळा शिलाई करून घेतलेला आहे। ज्यावेळेस आपण ब्लाऊज कटिंग करायला घेतो त्यावेळेस तो कपडा व्यवस्थित इस्त्री केलेला असावा, म्हणजे काय होईल की तुम्हाला व्यवस्थित मापे टाकता येतील, ब्लाऊजचं जे अंतर आहे कमी जास्त होणार नाही। आता एक्स्ट्राचे जे दोरे आहेत ते आपण कट करून घेतोय। आता काय करायचं, गळ्याभोवती आपण जी टीप मारलेली आहे ती अर्धा इंचापेक्षा कमी अंतराने मारलेली आहे आणि ती त्याच ठिकाणी आपण इथं कट मारून घ्यायचे आहेत। छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे म्हणजे जो गळ्याचा शेप आहे तो प्रॉपर तयार होतो। जर तुम्ही कट मारले नसले तर गळ्याचा प्रॉपर शेप तयार होणार नाही, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। जर बिगनर्स असाल तर काही काही गोष्टी आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे, कारण बऱ्याचदा आपण खूप वेळा एखादी गोष्ट ऐकली तरच लक्षात राहते, पहिल्यांदा तुमच्या थोडंसं लक्षात राहणार नाही, पण काही दिवसानं ही गोष्ट तुम्हाला ॲटोमॅटिकली समजून जाईल की असं केल्यानंतर असं होतं, तर आपण असं करायला पाहिजे। तर इथं पाहू शकता तुम्ही, हे मी उलटं केलेलं आहे म्हणजे सरळ करून घेतलेलं आहे। पहिल्यांदा उलटं ठेवलेलं, आता ही सरळ बाजू झालेली आहे। तर असं हे व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि व्यवस्थित तुम्हाला समजावं म्हणून मी वरच्या साईडने टिकमार्क केलेली होती। तर आता ती टिकमार्क इथं दिसते, पण काही नाही, वॉश केल्यानंतर हे चॉकचं सगळं निघून जातं। तर हे बघा असं हे व्यवस्थित पसरून घ्यायचं। तुम्हाला जर वाटत असेल इथं थोडंसं गुंतल्यासारखं वाटतंय तर तुम्ही याच्यावर इस्त्री फिरून घ्या, म्हणजे हा गळा व्यवस्थित सेट होऊन जाईल। तर आता मी अस्तरच्या बाजूने तुम्हाला दाखवते। हा जो कपडा आहे तो
ब्लाऊजचा ओरिजिनल कपडाचा कलर आहे आणि एक्स्ट्राचा जो लायनिंगचा भाग आहे थोडासा राहिलेला होता तो मी कट केलेला आहे आणि अस्तरच्या बाजूने आपण बघायचं इथं बघू शकता व्यवस्थित आपला गळ्याचा शेप बनलेला आहे. आणि आत्ता आपल्याला इथं पाठीमागच्या साईडने टक्स पाडून घ्यायचे आहेत. तर जर तुमचा गळा जास्त खोल आणि पसरट असेल तर टक्सची उंची कमी होऊ शकते आणि रुंदी वाढू शकते. तर इथं बघा की इथं तुम्ही 4 अंतरावरती 4.5 किंवा 5 या 2-3 अंतरावरती तुम्ही टक्स मारून घेऊ शकताय. तर इथं मी 4.5 अंतरावरती टक्स मारून घेते कारण माझा जास्त गळा नाही त्यासाठी असं मी केलेलं आहे. आणि ही जी 3 मापं मी तुम्हाला सांगितली आहेत त्या पद्धतीने गळा किती आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. तर हा जो गळा आहे तो 9 इंचाचा आहे त्यामुळे मी इथं उंची या टक्सची 5 इंच घेते आणि गळ्याची म्हणजे करेक्ट मधला जो गळ्याचा भाग आहे आपण जी घडी घातलेली आहे तिथून आपण 4.5 अंतरावरती एका साईडने रुंदी मोजून घेतली आणि दुसऱ्या साईडने सुद्धा करेक्ट मध्यापासून 4.5 अंतरावरती टक्स आपण पाडून घेतलेले आहेत आणि खालच्या साईडने थोडेसे मोठे करायचे वरच्या साईडने असे एकदम छोटे करायचे आहेत. तर ते प्रॉपर कसे शिलाई करायचे ते पण आपण पुढे बघणार आहोत. तर हे परफेक्ट तुम्हाला समजलं असेल की टक्स नक्की कसे घ्यायचे त्याचं अंतर समान असायला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की तुम्ही बिगनर्स असाल त्यावेळेस ना याची उंची तरी कमी जास्त होते किंवा रुंदी तरी कमी जास्त होते आणि ते बघायला आणि फिटिंगला एकदम विचित्र दिसतं. बघायला विचित्र दिसतं, फिटिंगला अजिबात ते व्यवस्थित येत नाही. तर आता आपण असे हे टक्स पकडून घ्यायचे, व्यवस्थित कपडा जुळवून घ्यायचा. खालच्या साईडने थोडंसं अर्धा इंच कपडा त्याच्यामध्ये येईल असं हे शिलाई करायचं आणि वरच्या साईडने तेच अंतर कमी कमी करत जायचं आहे. आणि आपण जो टिक मार्क केला म्हणजे जो टोंक आपण काढलेला आहे तिथपर्यंत जायचं आहे. नॉर्मली आपण शिलाई करतोय तसं करायचं आहे, नाहीतर इथं काय होतं की इथं फक्त फुगा तयार होतो. तसं व्हायला नको म्हणून एंडपर्यंत एकदम निमुळती अशी ही शिलाई मारून घ्यायची आहे. तर परफेक्ट हे तुम्हाला समजलं असेल. 2 वेळा ह्याच्यावरून तुम्ही शिलाई मारू शकता म्हणजे ते टक्स व्यवस्थित राहतील. टक्स मारल्यानंतर लास्ट एंडला आपण इंटरलॉक करून घेणार आहोत. जर केलं नसेल तर ही शिलाई हळूहळू निघून जाते आणि नंतर त्या ब्लाऊजचा शेपसुद्धा बिघडू शकतो. म्हणजे आपल्याला ते टक्स पाडून घ्यावे लागतात पण नंतर ते पॉसिबल होत नाही, व्यवस्थित टक्स येत नाहीत. तर इथं तुम्ही पाहिलं असेल त्याच पद्धतीने दुसरी बाजू मी तयार करून घेते आणि आता दोन्ही बाजू मी तयार करून घेतलेल्या आहेत. याची करेक्ट आपल्याला ती कमरेची आपली रुंदी होती ती मोजून घ्यायची आणि आता आपण ह्याच्यावरती मापे टाकून घेणार आहोत. म्हणजे ब्लाऊजचं परफेक्ट फिटिंगचं माप किती होतं तेवढं तुम्ही करून घ्या. करेक्ट फिटिंग किती इंच अंतर घेतल्यानंतर होऊ शकते तसं तुम्ही करून घेऊ शकता. आणि हे मी करेक्ट मोजून घेतले आणि तशीच मी एका साईडने फिटिंग करून घेते. तर एका साईडने ऑलरेडी आहे आपण मापे टाकताना त्याच्यावरती लाईन ओढलेली होती, तर दुसऱ्या साईडने मी करून घेते. तर आता इथं पाहू शकता तुम्ही दोन्ही साईडने फिटिंगचं माप मी इथं टाकलेलं आहे आणि असा हा पाठीमागचा भाग आपला तयार झाला आहे. आता आपल्याला खालची पट्टी तयार करायची आहे. जर तुम्ही ब्लाऊज व्यवस्थित कट केला, व्यवस्थित शिलाई केला तर अजिबात त्याचे पदर खालीवर होत नाहीत. म्हणजे पुढची बाजू आणि पाठीमागची बाजू बरोबर राहते. ब्लाऊज कधीही कट करताना आपलं जे उंचीचं माप आहे त्याच्यात आपल्याला 1 इंच वाढवायचं असतं आणि पुढच्या साईडने आपण 1 इंच वाढवून अजून अर्धा इंच एक्स्ट्रा घेत असतो, हे लक्षात ठेवा. असं घेतलं तरच आपलं पुढचं आणि पाठीमागचं माप करेक्ट बसतं म्हणजे शिलाई केल्यानंतर. तर इथं 3 इंचाची पट्टी काढून घेतली तरी चालेल, 4 इंचाची घेतली तरी चालेल. तर इथं मी 3 इंचाची पट्टी काढून घेते कारण आपल्याला इथं खालच्या साईडला थोडंसं जाड हेवीमध्ये करायचं म्हणजे ब्लाऊज व्यवस्थित बसावा म्हणून. 4 इंचाची घेतली तरी अतिउत्तम होईल. मी इथं 3 इंचाची घेते कारण हा अस्तरचा ब्लाऊज आहे, याच्यामध्ये आपल्याला अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा पण येतो आहे आणि प्लस ही पट्टी पण येते. त्यामुळे आपल्याला जेवढं खाली हेवी पाहिजे तेवढं ऑटोमॅटिकली होऊन जातं आहे. त्यासाठी मी इथं फक्त 3 इंच रुंदीचा कपडा कट करून घेतलेला आहे. आणि ह्याची लांबी म्हणाल तर आपण करेक्ट कमरेची लांबी मोजून घ्यायची आणि तेवढीच आपण पट्टी तयार करायची आहे. ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा वगैरे काहीही घ्यायचं नाही. आता ही पट्टी आपण फोल्ड करायची आणि अशी ही शिलाई करून घ्यायची आहे. ही पट्टी शिलाई करताना जो ब्लाऊजचा ओरिजिनल कपडा आहे म्हणजे सरळ बाजू आहे त्या बाजूने आपण ही पट्टी ठेवायची आणि असं हे शिलाई करून घ्यायचं आहे. तर आता इथं तुम्हाला समजलं असेल की ही पट्टी आपण
ब्लाऊजची सरळ बाजू आहे त्या बाजूने ठेवली आणि याच्यावरून 2 टिपा आपण मारून घ्यायच्या आहेत. नंतर ही पट्टी आपल्याला उलटी करायची आहे आणि नंतर ती आपण शिलाई करायची आणि त्याच्यावरून हात शिलाई करून घ्यायची आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवरती फ्री ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत आणि त्याची सर्व माहिती ब्लाऊजविषयीची म्हणा किंवा ड्रेसविषयीची डीपमध्ये सांगण्याचा प्रयत्नसुद्धा चालू आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने घर बसल्या तुम्ही हे शिवण क्लास कंप्लीट करू शकताय. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की कमेंट्स करा. प्रत्येक कमेंट्सचं उत्तर मी नक्कीच देईन. अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिलाई केला तर परफेक्ट तुम्हाला बसेल. आणि एकदा का तुम्ही ह्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग कराय शिलाई कराय शिकला की कोणत्याही पद्धतीचा ब्लाऊज शिलाई करणं तुमच्यासाठी अवघड होणार नाही. एकदा का तुम्हाला त्याची मेथड समजली म्हणजे आपण म्हणतो ना ABCD जर आली तर बाकी सगळं काही सोपं होऊन जातं. तसंच आहे ह्याच्यामध्ये. जर पहिल्यांदा तुम्ही नवीन शिवण क्लास शिकत असाल तर घरीच तुम्ही काय करायचं की साध्या साध्या टिपा मारायला शिकायच्या. कारण जर सरळ तिरक्या टिपा मारायला आपल्याला आल्या तर शिलाई करणं अजिबात अवघड नाही. जास्त करून सरळ कशी टिप येईल, अगदी एका लाईनमध्ये टिप कशी आपण मारू शकेल ह्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करा, म्हणजे प्रॅक्टिस करा. तर आत्ता बघू शकता तुम्ही कमरेला ही पट्टी आपण लावून घेतलेली आहे. याच्यावरून अजून एक आपण टिप मारून घेतो आहे म्हणजे हे व्यवस्थित सेट होऊन जाईल. एक्स्ट्राचा कपडा मी कट करून घेते. इथं पाहू शकता तुम्ही अशी ही पट्टी आपण शिलाई करून घेतलेली आहे. तर ही जी कमरेची पट्टी आहे त्याच्यावरती कायम सगळेजण हात शिलाई करून घेतात. पण माझे जर ब्लाऊज पाहिले तर मी ह्याच्यावरती नेहमी टिप मारून घेते. कारण माझ्या ब्लाऊजची उंची जास्त असते आणि ती जी खालची बाजू आहे ती अजिबात दिसत नाही. त्यामुळे जास्त करून मी टिप मारूनच घेत असते. म्हणजे माझ्या ब्लाऊजची उंची 16-17 अशी असते. म्हणजे मला शॉर्ट अजिबात ब्लाऊज आवडत नाहीत. त्यामुळे मी जास्त उंची ठेवते आणि जास्त उंची ठेवून प्रिन्स कटिंग कसा बनवायचा त्याचाही व्हिडिओ पुढे मी घेऊन येते. तर आत्ता हा जो ब्लाऊज मी शिलाई केला आहे तो नॉर्मलच केलेला आहे. पण जास्त उंचीचं ब्लाऊज कसं शिलाई करायचं किंवा त्याचा पुढचा भाग प्रॉपर कसा करायचा ते अजिबात म्हणजे कुणाला समजतच नाही. कारण मी स्वतः ज्यावेळेस गडबडीत होते त्यावेळेस गावी गेल्यानंतर ब्लाऊज शिलाई करायला टाकलेला. तर त्या ताईंनी मला स्वतः विचारलं की तुमचा ब्लाऊज इतका हाईटला आहे तर कसा शिवायचा पुढचा भाग, मला तेच कळलं नाही. नंतर मी त्यांना सांगितलं आणि तशा पद्धतीने त्यांनी ब्लाऊज शिलाई केला. तर आता ही मोठी टीप आपण मारून घेतले, त्याच्यावरती हात शिलाई करायची आणि ब्लाऊज आपला पाठीमागचा तयार होईल पोर्शन. आज आपण कमरेची पट्टी, टक्स आणि गळा कसा तयार करायचा ते बघितलं आणि याच्या पुढे आपण ब्लाऊजची बाही कशी जोडायची ते बघणार आहोत. पुढचा व्हिडिओ नक्की पहा. कमरेची जी पट्टी आपण बनवलेली आहे त्या ठिकाणी इथं मी टीप मारून घेतलेली आहे. इथं खरं तर हात शिलाई करून घ्यायची आणि ही टीप आपण नंतर उसळून काढायची असते. बट शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.